आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज़, आपका अपना हिंदी न्यूज़ चैनल। ठाणे के कोपरी में ज्येष्ठ नगर सेवक भरत चौहान के कई वर्षों के प्रयत्नों को आखिरकार यश मिल ही गया। कोपरी के मच्छी मार्केट का भूमि पूजन उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के संकल्पनानुसार शिवसेना सांसद नरेश मस्के के मार्गदर्शन में ज्येष्ठ नगर सेवक भरत चौहान एवं भाजपा युवा मोर्चा सचिव ओमकार भरत चौहान के अनन्य संघर्षों के बाद यह न्याय भूमिपुत्रों को मिल सका तथा मच्छी मार्केट का भूमि पूजन शिवसेना सांसद नरेश मस्के के कर कमलों द्वारा संपन्न हुआ। मच्छी मार्केट को ज्येष्ठ नगर सेवक भरत चौहान एवं ओमकार भरत चौहान के लगातार पत्र व्यवहार एवं अनेकों संघर्ष के बाद भूमिपुत्रों को न्याय दिलाने में सफल रहे और इस मच्छी मार्केट का भूमि पूजन भी संपन्न हुआ। कार्यक्रम में ज्येष्ठ नगर सेवक भरत चौहान, भाजपा युवा मोर्चा सचिव ओमकार चौहान, प्रकाश कोटवानी समेत प्रभाग के सभी नगर सेवक तथा सभी पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित रहे। साथ ही मच्छी मार्केट के लोगों को हर प्रकार की सुविधा भी उपलब्ध कराने का आश्वासन दिया गया। एकनाथ शिंदे साहेब हे जवळजवळ 2.5 करोड रुपयाचा निधी या मच्छी मार्केटकरता उपलब्ध करून दिलेला आहे। AC असं मच्छी मार्केट या ठिकाणी आमचे नगरसेवक, महायुतीचे नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मालती पाटील आहेत, शर्मिला गायकवाड आहे, नम्रता पोमनानी, या सगळ्यांनी पाठपुरावा करून या ठिकाणचे स्थानिक लोकांचे जे काही प्रश्न होते, अडचणी होत्या, त्या सगळ्या अडचणीवर मात करून आज या ठिकाणी मच्छी मार्केटचं भूमिपूजन झालेलं आहे। लोकांना दिलेला शब्द आपण पूर्ण करतोय आणि आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे। त्या मच्छीमारांना एक स्वतःच्या हक्काचं एक चांगलं मार्केट या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। सर, महाराष्ट्र शासनाकडनं कोळी मच्छीमार महिलांसाठी जे आहे जो म्हणजे रिटायरमेंट नंतर मिळणारा एक सुरू केलं हे सरकार आहे, हे आपलं सरकार आहे। हे आपलं सरकार तळागाळातील प्रत्येक माणसाला पुन्हा फुलाची पाकळी उदरनिर्वाहासाठी मदत करत असतं। लाडकी बहीण योजना असू द्या, लाडका भाऊ योजना असू द्या, स्वयंरोजगार असू द्या, दिव्यांग असू द्या, मच्छीमार समाजाकरता सुद्धा की बाबा उद्या रिटायरमेंट झाली की बाबा वय झालं की त्यांचा चरितार्थाचं साधन नसतं, एक पुन्हा फुलाची पाकळी, एक मानधन त्यांना उपलब्ध व्हावं या दृष्टीने जो निर्णय घेतलेला आहे आणि त्याकरता मालती पाटील, रमाकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा जो काही आमचे जे कोळीवाडी आहेत, आगरी समाज, कोळी समाज ज्या ठिकाणी राहतो त्यांना ते अनुदान आणि मानधन मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे ते प्रयत्न करत आहेत आणि आमच्या या ठाणे पूर्वमधील जास्तीत जास्त कोळी बांधवांना ते अनुदान प्राप्त करण्यासाठीचा शब्द आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे, तो आम्ही पूर्ण करू। सर, मच्छी मार्केट बांधून पूर्ण होईल सर? तर आपले उपमुख्यमंत्री सर्वांचे लाडके एकनाथ शिंदे साहेब यांची विशेष निधी व आमचे निरंजन डावकर साहेब यांची खरं बघायला गेलं महायुतीचे आमचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब यांच्या माध्यमातून पुऱ्या ठाणे शहरात आज एवढी निधी विकास निधी आली तर त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो। आज आमचे संजयजी केळकर साहेब असो, त्या संदीपजी लेले असो, यांचा बी सहकार्य आहे। बघायला गेलं आज मस्के साहेबांच्या नरेश मस्के साहेबांच्या माध्यमातून हा प्रकल्प झालेला आहे। कारण त्यांनी पाठपुरावा नसता केला, टेंडर प्रोसिजर होती, त्यामध्ये बरेच अडचणी निर्माण होत्या। वारंवार आयुक्तांना फोन करून मस्के साहेबांनी त्यांच्याशी ते बोलले की लवकर ते काम करायचं आहे, कारण एकनाथ शिंदे साहेब उपमुख्य यांनी शब्द दिलेला आहे आणि खरंच आज त्यांनी शब्दाचा जे शब्द देतात ते पाळतात। ही जी त्यांची खाती आहे ती त्यांनी पूर्ण करून